तो भुंकत राहिला तर मी बोलत राहणार आहे? तो माझ्या कपड्यावर जातोय का? मी त्याच्या असं आहे, मी त्याचं अंतर्वस्त्र पण शिल्लक नाही ठेवणार. तू पातळी लायकी नसताना ज्या पद्धतीनं एखाद्या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यावर आरेतुरीची भाषा करतोय, त्यामुळे तुझ्यासारख्या विकृताला YZ पासिंग तुझ्या गाडीचं का ठेवा म्हटलं मी तशा लोकाला आणि झाकण जुल्याला अशा तुझ्या अवकातीतच उत्तर द्यावं लागतं. हेच संतांनी सांगितलेलं आहे, व्हावे अधमासी अधम. आमच्या माहितीनुसार त्याला गाडी त्यांनी स्वतः घेतली आणि स्वतः सांगतोय की मी ओबीसीचा नेता, रोज 3-3 जिल्हे फिरतो म्हणून मला जनतेने गाडी दिली. आता ओबीसीचा नेता स्वतःला म्हणून घेणाऱ्या तो माझा त्याला साधा प्रश्न आहे का तू ओबीसीचा नेता कधीपासून झाला? ज्या वेळेस तू उपोषण मांडलं आणि उपोषण मांडल्यानंतर तू जरांगे पाटलांच्या उपोषणाला काउंटर करणारं उपोषण मांडलं, ओबीसी मराठा हे वाद निर्माण करण्यामध्ये तुझा पण खारीचा वाटा आहेच. अशा वेळेस तुला मीडियाने उचललं आणि त्याच्यामुळे तू ओबीसी नेता म्हणून घ्यायला लागला. याच्यापूर्वी तू ओबीसी करता काय केलं सांग ना. म्हणजे नेत्याचे कोणते गुण आहेत? मी स्वतःला ओबीसीचा नेता म्हटलेला नाही. मी ओबीसी समाजात जन्माला आलो, ओबीसीचा एक घटक आहे. आणि राहिला प्रश्न यांनी माझी अवकात काढण्यात, त्यांनी अवकात शब्द वापरलाय की त्याची काय अवकात आहे, तो म्हणजे काय म्हणतात त्याला भांडे धुणे पुसायला अजित पवारांकडे आहे. माझी अवकात सांगतो की माझी ग्रामपंचायत पहिल्यांदा म्हणजे आमच्या पक्षात ग्रामपंचायत असली तर तो नेता लायकीचा असतो. मी पहिल्यांदा निवडणूक लढली पहिल्याच वर्षी ग्रामपंचायतची. 13 सदस्य माझ्या ग्रामपंचायतमध्ये आहेत. कुटासा ग्रामपंचायत, तालुका अकोट, जिल्हा अकोला. यामध्ये 10 सदस्य निवडून आले, 2 सदस्य 2-2 मतांनी पडले. 5 नंबरच्या वार्डातल्या एका सदस्याला 400च्या वर मत आहे. 400च्या वर. जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सीट लढवली, पंचायत समितीमध्ये लढवली नाही. जिल्हा परिषदला पहिल्यांदा राष्ट्रवादीचा प्रयोग केला, त्यामध्ये सुद्धा 2127 मतं घेतली. आता 2127 मतं जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला दुर्दैवानं. आणि 400 मतं फक्त एकाच सदस्याचे, 10 सदस्याचे मी सांगितलेच नाही. याचा आकडा घेतला तर तुम्ही 4000च्या वर जाणार. आता ही झाली माझी अवकात. आता तुम्हाला याची अवकात सांगतो, या झाकण झुल्याची. हा 2014-19 अशा 2 विधानसभा आणि 2024ला लोकसभा लढला. तर 2014च्या विधानसभेमध्ये याला 527 मतं मिळाली. 2019च्या विधानसभेमध्ये याला 287 मतं मिळाली आणि 2024च्या लोकसभेमध्ये याला 5-5.5 हजाराच्या दरम्यानची मतं मिळाली. ही तुझी अवकात. आणि जर 5000 आणि ते 300 एवढीच मतं तुझ्या मागे असतील आणि प्रत्येकाने 1-1 रुपया जरी त्याला गाडीला दिला असं असेल तर 50 लाख होत नाहीत. दुसरा यांनी आरोप काय केला बोलत चालेल. हा म्हणतोय का बाबा मिटकरी हा साधारणपणे पूर्वीच्या काळात आमदार होण्याच्या पूर्वी गावागावात जाऊन भाषणं देत होता आणि पैसे कमवत होता. ज्या ठिकाणी कीर्तनकार, वक्ते, प्रवक्ते स्वतः जात असतात त्या ठिकाणी लोक त्यांना त्यांचं मानधन देतात. मी शिवशाहू, फुले, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यामाई होळकर, रमाई, जिजाऊ यांचा इतिहास महाराष्ट्रात सांगितला, याची मला लाज नाही वाटत. आणि जिथे जिथे गेलो तुम्हाला पेट्रोल पाण्याचे पैसे जनतेनं दिले, याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. सर्वांना देतात ते. निवृत्ती महाराज इंदोरीकर असू देत, भानुगडे पाटील असू देत, की आणखी कोणते प्रवक्ते असू देत, देतात. पण आम्ही गद्दारी तर नाही केली कोणासोबत, हरामखोरी तर नाही केली. कोण्या अँगलने तू ओबीसीचा नेता वाटतो रे? वच बोललो, सकाळ दिवस 3-3 जिल्हे फिरतो तर उपकार करतोय का? त्याच्यामुळे त्यांनी अवकातीत राहावं. 500-400 मतं विधानसभेत घेणाऱ्यांनी आपली अवकात पाहावी. अजितदादाशी तुलना करताना त्यांनी तर उभा राहणाऱ्याचं प्रत्येकाचं डिपॉझिट जप्त करण्याचा त्यांचा इतिहास आहे. लाखोच्या मतांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नंतर त्यांनी विश्वविक्रमी मतं घेतल्याचा महाराष्ट्रातला इतिहास आहे. अशा व्यक्तीशी तुलना करताना आपली अवकात पाहावी, आपली उंची पाहावी, मग बोलावं. त्याच्यामुळे त्याला जास्त काय भाव देण्याची गरज नाही. त्याची अवकात तेवढीच आहे.